भिकारी फाडफाड बोलत होता इंग्लिश. सत्य समजताच जागी चटक. पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. इंदूर शहरातील गजबजलेल्या सराफा बाजार परिसरात अनेक वर्षांपासून एक व्यक्ती रोज त्याच जागेवर दिसायचा. अंगावर मडके कपडे, हातात एक जुनी पिशवी, चेहऱ्यावर दीनवाण्या भाव आणि लोकांसमोर हात पसरून मदतीची याचना करणारा हा माणूस अनेकांच्या ओळखीचा झाला होता. व्यापारी, ग्राहक, पर्यटक आणि अगदी रोज त्या रस्त्याने जाणारी लोकही त्याला पाहून काही ना काही मदत करत असत. अनेकांना वाटायचं की हा खरोखर अत्यंत गरीब आहे आणि त्याला मदतीची गरज आहे. पण कुणालाच कल्पना नव्हती की या साध्या सुध्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक असं गुण दडलेला आहे ज्याचा उलगडा झाल्यावर प्रशासनही हादरून जाणार आहे. त्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट मात्र लोकांना नेहमीच वेगळी वाटायची. तो अनेकदा अगदी अस्खलित इंग्लिश बोलायचा. काही जणांना ती पाहून आश्चर्य वाटायचे तर काहींना वाटायचं कदाचित हा कधीकाळी शिकलेला असेल आणि नशिबाने रस्त्यावर आलेला असेल. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता, लोकांशी संवाद साधण्याची पद्धत वेगळी होती आणि काही वेळा तो इतक्या हुशारीने बोलायचा की समोरचा माणूस सहज त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा. पण त्या इंग्रजी मागे नेमकं काय दडलं होतं याचा विचार कुणीच कधी केला नाही. दरम्यान शहरात भिक्षावृत्ती विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली. प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाई सुरू केली आणि रस्त्यावर भीक मागणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा केली जाऊ लागली. सुरुवातीला ही एक नेहमीची मोहीम वाटत होती, मात्र तपासादरम्यान अधिकाऱ्यांच्या नजरेत हा माणूस आला. त्याच्याशी संवाद साधताना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. त्याची उत्तरं, त्याचा आत्मविश्वास आणि त्याचं वागणं पाहून अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला. चौकशी जशी जशी पुढे सरकत गेली तसतसं अनेक धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. हा माणूस ज्या पद्धतीने स्वतःबद्दल माहिती देत होता त्यात अनेक विसंगती दिसत होत्या. कधी तो स्वतःला पूर्णपणे बेघर सांगायचा, कधी वेगळीच माहिती द्यायचा. प्रशासनाने त्याची पार्श्वभूमी तपासायला सुरुवात केली आणि त्यानंतर एकामागून एक असे पुरावे समोर येऊ लागले ज्यामुळे संपूर्ण तपासाचं स्वरूप बदलून गेलं. अधिकाऱ्यांनी त्याच्या नावावर असलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. सुरुवातीला त्यांनाही विश्वास बसत नव्हता, कारण समोर दिसणारा माणूस आणि कागदपत्रांमधील माहिती यांचा काहीही संबंध वाटत नव्हता. एका बाजूला रस्त्यावर भीक मागणारा व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला मालमत्तेचे दाखले. हा विरोधाभास पाहून तपास अधिक खोलवर नेण्यात आला. प्रत्येक नवीन माहिती आधीच्या माहितीपेक्षा अधिक धक्कादायक ठरत होती. हळूहळू हे स्पष्ट होऊ लागलं की हा माणूस अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक भिकाऱ्याचा वेश धारण करत होता. लोकांची सहानुभूती मिळवणंही त्याची सवय बनली होती. दिनवाणं रूप, साधे कपडे आणि गरीब असल्याचं नाटक करून तो रोज मोठ्या प्रमाणात पैसे जमा करत होता. लोकांच्या मनात दया निर्माण करून त्याच्याकडून पैसे घेण्याचं काम तो इतक्या कौशल्याने करत होता की कुणालाही त्याच्यावर संशय येणार नाही. त्यानंतर समोर आलेली माहिती ऐकून तर अधिकारीही थक्क झाले. तपासात उघड झालं की या व्यक्तीकडे 1-2 नव्हे तर तब्बल 3 घरे आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागात त्याच्या नावावर मालमत्ता असल्याचे पुरावे मिळाले. रस्त्यावर झोपणारा आणि 2 वेळच्या अन्नासाठी लोकांसमोर हात पसरवणारा हा माणूस प्रत्यक्षात स्वतःच्या घरांचा मालक असल्याचं स्पष्ट झालं आणि हा प्रकार शहरभर चर्चेचा विषय ठरला. मात्र खरे धक्के इथे थांबले नाहीत. चौकशी दरम्यान आणखी माहिती समोर आली. त्याच्याकडे स्वतःच्या रिक्षाही आहेत आणि तो इतरांना चालवण्यासाठी देत होता आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळवत होता. एवढंच नव्हे तर त्याच्याकडे स्वतःची स्विफ्ट डिझायर कार असल्याचं समोर आलं आणि या कारसाठी त्याने ड्रायव्हरही ठेवला होता. रस्त्यावर बसून भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे कार आणि ड्रायव्हर असल्याचं समजताच अधिकारी अवाक झाले. त्यानंतर त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात आली. तेव्हा आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं. भीक मागून जमा झालेला पैसा तो केवळ खर्च करत नव्हता तर त्याचा वापर सावकारीसाठी करत होता. बाजारातील काही व्यापाऱ्यांना तो व्याजाने पैसे देत असल्याचं तपासात उघड झालं. म्हणजे बाहेरून भिकारी दिसणारा हा माणूस प्रत्यक्षात सावकाराचीही भूमिका निभावत होता. विशेष म्हणजे व्याज वसूल करण्यासाठीही तो त्याच भिकाऱ्याच्या वेशात फिरायचा. त्यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय यायचा नाही. लोकांना वाटायचे तो नेहमीप्रमाणे भीक मागण्यासाठी आलाय, पण प्रत्यक्षात तो आपल्या पैशांची वसुली करत होता. अनेक वर्ष ही युक्ती यशस्वी ठरली आणि कुणालाही त्याचा खरा चेहरा समजला नाही. अखेर सर्व पुरावे समोर आल्यानंतर प्रशासनाने त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने अनेक बाबी मान्य केल्याचं सांगितलं जातं. या संपूर्ण घटनेने केवळ प्रशासनालाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा धक्का बसला, कारण अनेक वर्ष लोकांनी ज्याच्यावर दया दाखवली तो प्रत्यक्षात त्यांच्याच भावनांचा गैरफायदा घेत होता. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं. प्रत्येक भीक मागणारी व्यक्ती फसवणूक करणारी असतेच असं नाही. अनेक लोक खरोखर गरजू असतात, मात्र अशा काही व्यावसायिक भिकाऱ्यांमुळे समाजाचा विश्वास कमी होतो आणि खरी गरज असलेल्या लोकांनाही मदत मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मदत करताना योग्य माध्यमांचा वापर करावा आणि संशयास्पद प्रकार दिसल्यास संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी असं प्रशासनाचं म्हणणं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.